दिवशी असतो माझा बर्थडे, वाढदिवस. इट्स माय बर्थडे टुडे. आय एम सो एक्सायटेड आणि सो हॅपी. आजच्या दिवशी मला तुम्हाला काही गोष्टी शेअर करायच्या. म्हणजे ह्याच्या अगोदर सांगते, जेव्हा माझा बर्थडे असायचा ना, सो मी खूप अशी दुःखी असायची. म्हणजे मी खूप अपेक्षा ठेवायची की माझा बर्थडे कसा होईल, कोण सेलिब्रेट करतील. म्हणजे सेलिब्रेट मीन्स जे पण आपले जवळचे असतात ते कसे साजरा करतील, काय करतील, काय स्पेशल करतील, काय सरप्राईज गिफ्ट मिळेल असं काहीतरी. पण तसं जनरली असं होत नव्हतं, राईट. मे बी माझ्या अपेक्षा जास्त असते आणि तसं काय होत नव्हतं. सो प्रत्येक वेळी माझा बड्डे हा स्पॉईल म्हणजे इतकं का खास कधी गेलं नाही. मग गेल्या 3-4 वर्षामध्ये मला एक गोष्ट रिअलाईज झाली की हा माझा जर बड्डे आहे तर मग रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे की तो कसा छान झाला पाहिजे, मी कशी हॅपी राहिली पाहिजे. ही रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे ना की दुसऱ्यांची. सो आता मी काय करते माहिती आहे, लास्ट 3-4 इयर्सपासून मी माझा बड्डे माझ्या पद्धतीने साजरा करते. म्हणजे यार माझा बड्डे आहे ना, तर मी तो माझ्या पद्धतीने केलं पाहिजे. म्हणजे मला हवं ते, मला वाटेल तिथे मी जाते, मला हवं ते मी खाते आणि मी माझा वेळ माझ्यासोबत स्पेंड करते. म्हणजे मी कुणाला विचारत नाही, भाई तुझ्याकडे वेळ आहे का, तुझ्याकडे वेळ आहे का. नाही, माझ्याकडे वेळ आहे माझ्यासाठी. सो मी अर्धा दिवस माझ्या मम्मी पप्पांसोबत साजरा करते आणि अर्धा दिवस स्वतःसोबत. कारण हा दिवस, या दिवशी माझी मम्मी आई झाली, माझे पप्पा बाबा झाले. तसा माझा जन्म झाला, तसं त्यांचंही अपग्रेडेशन झालं ना, आई बाबा झाले ते. सो त्यांच्यासोबत अर्धा दिवस साजरा करते आणि अर्धा दिवस हा माझ्यासाठी असतो. मग मी काय करते, मी मुंबईत राहते. तर मुंबईमध्ये दादर खूप फेमस आहे. दादरमध्ये एक मॉल आहे, त्या मॉलमध्ये मॅगडी आहे. तुम्ही बघू शकता, हे असं मी इकडे आलेली आहे ओके. आणि ते जस्ट आता मी माझं खाऊन झालेला आहे. तर मी छान छान असा ड्रेसअप करते, जशी मी आता केल्या तुम्ही बघू शकता. छान ड्रेसअप करते आणि फिरते, शॉपिंग मॉलमध्ये जाते, शॉपिंग केली तर करते. आणि हे नसेल ना पैसे तर मग जस्ट विंडो शॉपिंग करते. मस्त मस्त ते सगळे कलेक्शन्स बघते, काय काय नवीन आलेत ते. आणि मग त्यानंतर मॅगडीमध्ये येते, इथे बसते आणि मला हवं ते मी ऑर्डर करते. ॲक्च्युली मी जिम पर्सन आहे ओके. सो हे आउटसाईड जे फूड आहे, जे जंक फूड म्हणतात ह्याला, हे मी सहसा नाही खात. बट चीट डे मी माझ्या बड्डेच्या दिवशी करते. आणि तो चीट डे म्हणून मी असं कॉफी, हॉट कॉफी, कोल्ड कॉफी आणि मॅक पेजी, फ्रेंच फ्राईज असं ऑर्डर करते आणि मग मस्त खाते, सगळ्यांना बघत बघत बघत. आणि मी एन्जॉय करते, मला खूप आवडते. आणि अशा पद्धतीने माझा दिवस आहे ना खूप भन्नाट छान जातो. अगोदर जात नव्हता ॲक्च्युली, पण आता जातो. कारण माझी अपेक्षा ही स्वतःकडून आहेत आणि मी स्वतःकडून जर अपेक्षा ठेवल्या तर त्या नक्कीच पूर्ण होतात. येस, बिकॉज मी आय एम नॉट गोइंग टू सॅड टू माय सेल्फ, राईट. आय एम नॉट गोइंग टू हर्ट माय सेल्फ. सो अशा पद्धतीने हा माझा बड्डे मी साजरा करते. बरं मला सांगा, तुम्ही तुमचा बड्डे कसा साजरा करता? म्हणजे असंच माझ्यासारखं काही करता की सेल्फ फिरणं, सेल्फ बघणं, सेल्फ खाणं असं करता, स्वतःसोबत टाईम स्पेंड करता, की तुमचे जीवलग आहे त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करता? ते सुद्धा चांगलं आहे हां. जर आपल्यासाठी कोणी काही करत असेल तर ते तर बेस्टच आहे. पण जर कोणी काही करत नसेल तर आपण करू शकतो, राईट. सो अशा पद्धतीने मी माझा बड्डे साजरा करते, जो मी तुमच्यासोबत शेअर केला. तुम्ही पण तुमचा बड्डे कसा साजरा करता हे सुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. म्हणजे ॲटलिस्ट मला पण कळेल की माझ्यासारखे अजून किती आहे जे स्वतःसोबत बड्डे साजरा करतात आणि हॅपी राहतात. ओके, सो चला बड्डे. हो हो हो, कळालं. तुम्ही सुद्धा मला
विश केलेलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच. पण त्या अगोदर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अहो नाही तर माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला कसे कळणार? ठीक आहे. सो नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता मी माझा राहिलेला हा दिवस छान छान पद्धतीने साजरा करते आणि एन्जॉय करते.